नमस्कार मित्रांनो, आम्ही निघालो आहे आता मी आहे यवतमाळला आणि तुम्हाला वेळोवेळी अपडेट देत राहील। त्याकरिता माझं चॅनल आहे इंस्टाग्रामला मुसाफिर आझमी, फॉलो करा। जय श्रीराम, हर हर महादेव। पाहू शकता ही आपली गाडी आहे, ज्या गाडीने आपण प्रवास करणार ती हीच गाडी आहे। तर नमस्कार मित्रांनो, मी तुमचा मुसाफिर आझमी विके। तर आम्ही निघालोय महाकुंभ करिता। तर हे आहेत माझे आजचे कस्टमर। मुनीर भाई हॅलो करू। तर नमः पार्वती पते हर हर महादेव। तर पाहू शकता बघा, आपण गाडीला झेंडा लावलेला आहे। खूप छान प्रकारे असा झेंडा दिसत आहे आपल्या गाडीला। आता पुढचा प्रवास करताना गाडीला झेंडा फडकेल तो खूपच भारी वाटत। पाहू शकता तो। जय श्रीराम। तर मित्रांनो पाहू शकता कसा वाटतोय आपला झेंडा। प्रभू श्रीरामाचा झेंडा लावलेला आहे आपण गाडीला आणि आता हा झेंडा आपण प्रयागराजपर्यंत पोहोचेपर्यंत असाच फडकत राहील। जय श्रीराम। हर हर महादेव मित्रांनो, मी आता पोहोचलो आहे प्रयागराजमध्ये। गंगा घाट जवळच आपली गाडी आलेली आहे, संगम जवळच। आता आम्ही आंघोळीला जातोय। पाहू शकता आपण पोहोचलेलो आहे फायनली प्रयागराज मध्ये। आता आपल्याला जायचं आहे महाकुंभ स्नान करण्याकरिता। खूप एक्साइटमेंट आहे, माझे मित्र तयारी करत आहेत। हा आहे संगम घाट जाणार रस्ता। इथे पूर्ण गाड्या वगैरे थांबवल्या गेलेल्या आहेत, म्हणजे इथून पुढे फक्त आपल्याला पायी जावं लागेल। पाहू शकता संगम घाट जाणाऱ्या मेन कमानीजवळ छानशी अशी रुद्राक्षची डिझाईन मध्ये फूल बनवलेलं आहे। छान। आम्ही पायीच निघालो आहोत, कारण आरेली घाटपासून ऑटो रिक्षा सर्व गाड्या बंद केलेल्या आहेत, कारण इकडं गर्दी होते म्हणून। पाहू शकता। तर पाहू शकता आम्ही निघालो आहेत महाकुंभ स्नान करिता आणि आता वाजले आहेत रात्रीचे 2। थोडी पण गर्दी नाही आहे इथे। फायनली आम्ही पोहोचलो आहोत आरेल घाट प्रयागराज महाकुंभ। पाहू शकता गर्दी थोडी पण नाही आहे। आता आमचं जे महाकुंभमधलं स्नान आहे ते चांगल्या प्रकारे होईल अशी मी तरी अपेक्षा करतो। लव धाडुकी झाली पाहिजे। पाणी मिळत पाहू शकता अमृत स्नानच्या शुभ मुहूर्तावर आपली आंघोळ झालेली आहे। जय श्रीराम।
हर हर महादेव.